राहुरीच्या राजकारणात गेल्या काही तासात जे घडलं त्याने संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठी खळबळ उडवली आहे. निवडणूक जवळ आली होती, तयारी पूर्ण झाली होती आणि अचानक एक असा निर्णय घेतला गेला ज्यामुळे संपूर्ण लढतच एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली. पडद्यामागे नेमकं काय घडलं, कोणाचे फोन झाले, कोणाला कोणते आश्वासन देण्यात आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा फायदा कोणाला होणार. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती आणि त्यानंतर या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण ही निवडणूक केवळ एक मतदारसंघापुरती मर्यादित नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण कसं असेल याचाही संकेत देणारी मानली जात होती. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. तनपुरे यांना राऊरी तालुक्यातील प्रश्नांची चांगली जाण आहे. तसेच त्यांना यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केल्यामुळे प्रशासनाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासमोर ही निवडणूक सोपी राहणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात भेट घेतली. ही भेट नेहमी सारखी नव्हती. या भेटीनंतर काही मिनिटातच संपूर्ण समीकरण बदललं. या चर्चेदरम्यान तनपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट मोबाईलवर बोलणं झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट आला. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. अचानक बदललेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तनपुरे यांची सक्त वसुली अर्थात ईडी कडून चौकशी सुरू आहे. तसंच राहुरी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये असून त्याच्या पुनरावृत्तीसाठी राज्य सरकारची मदत आवश्यक असल्याचंही सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री पातळीवर सकारात्मक भूमिका घेतली जाईल असा शब्द मिळाल्यानंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. मात्र राहुरीबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी पक्षाची भूमिका वेगळी असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मुख्यमंत्री अनेक नेत्यांशी संपर्क साधत असून विविध आश्वासनं दिली जात असल्याचं टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे राहुरीतील ही घडामोड केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नसून भविष्यातील राजकीय समीकरणाची झलक असल्याचं बोललं जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की राहुरी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हीच त्यांची प्राथमिकता होती. विशेषतः रस्त्याची दुरवस्था आणि एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले. विकास कामांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. राहुरीची पोटनिवडणूक आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग तुलनेने सुकर झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात मतदार काय निर्णय देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राजकारणात कधी कोणता निर्णय घेतला जाईल आणि त्यामागे नेमकं कारण काय असेल हे शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट होत नाही. राहुरीत जे घडलं तेही त्याचंच उदाहरण मानलं जात आहे. आता ही निवडणूक केवळ विजय पराजयापुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी राहणार आहे. तर मंडळी, तुमच्या मते प्राजक्त तनपुरे यांनी का माघार घेतली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या.